दिली थँक्यू. बड़ा करूँ क्या आपकी स्क्रीन को? हा चला लेट अस सी. आज मी रेकॉर्डिंग ट्राय करते बॅकग्राऊंड मध्ये. सो इफ होपफुली बघूया. चलो आजचं सुत्त आहे कीटागिरी सुत्त. तर बेसिकली खूप छान सुत्त आहे हे. एकदम काय म्हणतो ना, रिगार्डिंग फूड, आपले फूड हॅबिट्स कसे असावेत त्याच्यावर आहे. आपण जीवक सुत्त तर बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल, सेशनमध्ये सुद्धा वाचलंही असेल. तर हे एक पॅरलल सुत्त आहे. म्हणजे आपलं खाण्यापिण्याचं कसं असलं पाहिजे हे सुद्धा अगदी त्याला दर्शवतं कम्प्लिटली. तर जरा बघूया आपण. मी रेकॉर्डिंग हे शेअर करते तुम्हाला पीपीटी. लेट अस सी. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय ना सगळ्यांना स्क्रीन? हो. ओके. तो आजचं सुत्त आहे कीटागिरी सुत्त. आपण त्याचं लोकेशन बघूया. तर लोकेशन आहे त्रिपिटकात, सुत्त पिटक मध्ये, मध्यम निकाय, मध्यम पन्नास पाळी, भिक्खू वग्गो, कीटागिरी सुत्तंग. आता हे ना भिक्खू वग्गो मध्ये आहे. म्हणजे हा वग्ग जो आहे, हा सेक्शन जो आहे, हा पूर्ण भिक्खूंना उद्देशून आहे. म्हणून हे भिक्खू वग्ग असं म्हटलेलं आहे. एकच सेकंड. सोडून दिलो. गाठ पडली का? एक थांब मी बटन बंद करतो. इकडनं सुटतो पडली. प्रत्येकाने आपलं म्यूट करा प्लीज. सो हे कीटगिरी सुत्त मध्यम निकाय मधलं 70 नंबरावर सुत्त आहे, 70. आज आपण त्याच्याबरोबर अजून 2 घेणार आहोत. एक तर राजा पसे नदीचं घेणार आहोत. मानकर सर, तुमचा प्लीज आवाज म्यूट करा. मानकर सर, आवाज तुमचा म्यूट करा प्लीज. ओके. तर हे सुत्त 70 नंबरचं सुत्त आहे. आणि बघूया. तर कीटागिरी, कीटागिरी म्हणजे नेम ऑफ अ प्लेस. बेसिकली गिरी म्हणजे माउंटन, डोंगर. आणि कीटागिरी हे नाव आहे जिथे हे सुत्त बुद्धांनी दिलेलं होतं. हे सुत्त प्लीज नोट करा, हे भिक्षूंसाठी दिलेलं आहे, भिक्खूंसाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं की हे ले पीपल साठी नाहीये, ले पीपल साठी नाहीये. तरी सुद्धा आपण ह्यातलं बरंच काही शिकून आपलं जे फूड हॅबिट्स आहेत, आपलं जे आपण अन्न ज्या प्रकारे ग्रहण करतो, कसं ग्रहण करतो, काय ग्रहण करतो, हे जरी आपण शिकलो तरी आपल्याला खूप बेटर होईल. म्हणजे एजच्या अनुसार तर आहेच, एज आपण एक म्हणतो, पण यंगस्टर्स, त्या यंगस्टर्सना वाटतं अरे मी तर काय यंग आहे आणि मी कशाला हे फॉलो केलं पाहिजे आणि मला तर पिझ्झा, आईस्क्रीम, गुलाबजाम आवडतं वगैरे, त्यांच्यासाठी पण हे सुत्त खूप छान आहे. सो लेट अस सी. अच्छा, आता हे सुत्त ना बरंच मोठं होतं, बरंच मोठं सुत्त आहे. तर मी काय केलंय, जेवढं आपल्याला लागणार आहे ह्यातलं, म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये युजफुल जे आहे ह्या सुत्तातलं, तेच घेतलेलं आहे. बाकी मी ह्या सुत्तामधलं कव्हर नाही करणार आहे. कारण का ते कव्हर करायला जी एक पोटेन्शियल लागतं ते आता आपण बघत नाही आहोत. हे पूर्ण सिरीजचा जो उद्देश आहे तो उद्देश कम्प्लिटली ऍप्लिकेशन ड्रिव्हन आहे, की आपल्या जीवनामध्ये आपण हे कसं उतरवू शकतो त्याच्यावर हा सिरीजचा फोकस आहे. सो कॉन्टेक्स्ट काय आहे? आता छान स्टोरी आहे ह्याच्या मागे, बरं का. दिस हॅज अ व्हेरी नाईस स्टोरी.
तर कॉन्टेक्स्ट हे आहे की एकदा बुद्ध काशी या प्लेसमध्ये जातात, कीटगिरीमध्ये, आणि ते भिक्षूंना नेहमीसारखं बोलवतात. भिक्कवे असं ते म्हणतात उद्देशून, की मी आता रात्री जेवणार नाही आहे. आय एम ॲब्स्टेनिंग फ्रॉम इटिंग ॲट नाईट. मी आता रात्री जेवणार नाही आहे. आणि मी का जेवणार? तर बुद्ध ना नेहमी कुठलीही गोष्ट सांगायचे ना, त्याच्या मागचं ना कारण द्यायचे. कधीही त्याच्या मागचं ते कारण सांगायचे डिटेलमध्ये. तर इथे बुद्ध म्हणतायत की मी का जेवणार नाहीये रात्री? तर त्याच्यामुळे काय होणार आहे, माझं जे इलनेस असेल, मला जी बाधा असेल, माझी जर तब्येत खराब होणार असेल, तर ते होणार नाही. दुसरं म्हणजे माझं शरीर हलकं फुलकं राहील आणि मी शांत रात्री कम्फर्टेबल अबाइडिंग जेव्हा बुद्ध म्हणतात, विहार करणं म्हणजे ब्रह्मविहार, म्हणजे मेत्ता, मुदिता, करुणा, उपेक्षा या झोन मध्ये येणं म्हणजे बुद्ध त्याला म्हणतायत अबाइडिंग, कम्फर्टेबल अबाइडिंग. म्हणजे जर मी रात्री खाणं बंद केलं तर मी शांतपणे माझ्या काय म्हणतो ध्यानावर फोकस करू शकेन, असं ते भिक्खूंना सांगतात. आणि ते कारण सुद्धा देतात. अच्छा, आता एक गोष्ट नोट करणारी आहे की जे विनयमध्ये जे पाचित्य आणि पाराजिकचे जे रूल्स आहेत, त्याच्या आणि या सुत्तामध्ये साम्य दिसून येत नाहीये. ओके, त्याच्यात डायरेक्टली रूल दिला गेलेला आहे की दुपार नंतर जेवायचंच नाहीये, त्याच्यामध्ये जो रूल आहे. पण इथे मला असं वाटतं की ते जे रूल बनलं त्याच्या आधीचे हे कदाचित ही सुत्त असावी, पण त्याचं डॉक्युमेंटेड एव्हिडन्स मला कुठेही मिळाला नाही. सो मी अज्युम करते की हे जरा आधीचं असावं आणि नंतर ते रूल्स बनवण्यात आले असावे, आय फील. सो असं बुद्ध सगळ्यांना सांगतात की आता मी रात्रीचं जेवण बंद करणार आहे. तर आपण बघूया त्यांच्याच भाषेमध्ये ते काय सांगतायत. अहं खो भिक्कवे अन्यत्रेव रत्ती भोजना भुंजामी. अन्यत्र खो पनाहं भिक्कवे रत्ती भोजन भुंजमानो अप्पा बाधंच संजानामी. अप्पा तंकतंच लहुतानंच बालंच फासु विहारंच. एथ तुम्ही भिक्कवे अन्यत्रेव रत्ती भोजना भुंजथ. अन्यत्र खोपन भिक्कवे तुम्हेपि रत्ती भोजना भुंजमाना अपबाधतंच संजानिसत्थ. अप्पा तंच लहुता नंच बलंच फासु विहारंच ती. म्हणजे ते आता बघा, आपण जेव्हा बुद्धांच्या भाषेत ऐकतो ना, त्याचा एक वेगळाच असं शांत इफेक्ट येतो. म्हणून मला पाली वाचन केलेलं आवडतं. पण इथे इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा दिलेलं आहे. आय एम ॲब्स्टेनिंग फ्रॉम नाईट मील. मी आता पूर्णपणे वर्जित करतो. ही फार इम्पॉर्टंट स्लाइड आहे. त्याचं कारण हे की मला मग त्याच्यामुळे इलनेस किंवा बाधा, आता आपण म्हणतो ना ऍसिडिटी, डायजेशन इश्यूज, काही म्हणजे पोटाचे विकार वगैरे, ते होणार नाही. म्हणजे माझ्या शरीराला आराम मिळेल. हल्ली आपण जे इंटरमिटंट फास्टिंग हा जो फॅड आलेला आहे, म्हणजे डायटिशियन्स किंवा डॉक्टर्स जे आता सांगतात इंटरमिटंट फास्टिंग, ते आपल्याकडे पूर्व काळापासून चालत आलेलं आहे भारतामध्ये. म्हणजे संत महात्मे तेव्हाचे हे फार काय म्हणतो एनकरेज करतात की एक वेळचं जेवण आणि सात्विक जेवण, म्हणजे त्याच्यामध्ये मांस हे वगैरे जे तामसिक जो प्रकार आहे तो अवॉइड केलेला कायम बरा असतो. तर हे कॉन्टेक्स्ट आहे. तर आता काय होतं ह्याच्यामध्ये, आपल्याला नेहमीच माहिती, एखादी कोण चांगली गोष्ट करत असेल तर दोघे तिघे असे असतात आपल्या ग्रुपमध्ये कुठेही की जे बाधा आणतात, म्हणजे जे कायम असं ऑब्जेक्शन घेणार असं. तर तसंच ह्या ग्रुपमध्येही असे दोन असे भिक्खू होते. अस्सजी आणि पूनबसुका हे दोन असे भिक्खू होते ह्याच्यामध्ये.
आणि हे भिक्खू जे आहेत ते छभगीय भिक्खू, म्हणजे जे असे 6 भिक्खू ज्यांनी बुद्धांना आणि संघाला खूप त्रास दिला, असे 6 भिक्खू होते. त्या 6 मधले 6 कोण कोण होते तर खाली मी दिलाय बघा रेफरन्स मध्ये. मेत्तिय आणि बुम्मजका हे राजगहत राहत होते. पंडुक आणि लोहितक हे सावत्थीत राहत होते. आणि अस्सजी पुनब्बसुका हे दोघे इथे राहत होते कीतगिरीमध्ये. तर आता अस्सजी आणि पुन्नबसुका हे दोघे ऑब्जेक्शन घेतात बुद्धांना. ते म्हणतात, अरे असं कसं, आम्ही तर रात्री मस्त जेवतो, आम्ही तर मस्त खातो पितो, आम्हाला काही बाधा बिधा होत नाही. असं होतं ना कितींदा, तुम्ही जर कधी कोणाला सांगायला गेलात अरे हे करू नको किंवा हे खाऊ नको, तर ते काय म्हणतात, हे रूल्स आम्हाला अप्लाय होत नाहीत. होतं की नाही घरी सुद्धा, किंवा आपण पण तसं करत असू. आपल्याला जर कोणी काहीतरी सांगितलं की समजा खूप तेलाचं खाऊ नको किंवा खूप मांसाहार करू नको, तर आपण काय म्हणतो, अरे तू तुझं बघ ना, मला माझं बघू दे, असं आपण उलट उत्तर देतो की नाही एका प्रकारे. तसंच हे अस्सजी आणि पुन्नबसुका बुद्धांना उलट आता बुद्ध आहेत समोर, म्हणजे समजून चाला की ह्यांची काय कॅपॅसिटी असेल की ते बुद्धांना असं सांगतायत, बुद्धांवरती ओरडतायत. आणि हे जेव्हा सगळे ऐकतात तेव्हा मग संघामध्ये अशी थोडीशी कुजबूज सुरू होते की अरे हे काय चाललंय, हे काय चाललंय. आणि हे लोक मग बुद्धांकडे जातात बाकीचे भिक्खू. बरं, अट्टकथेत असं लिहिलेलं आहे की हे अस्सजी आणि पुन्नबसुका जे आहेत भिक्खू, ते आधी भंते सारिपुत्त आणि भंते महामोगलांचे म्हणजे ग्रुपमध्ये होते, त्यांच्या ह्याच्यामध्ये होते, टीम मध्ये म्हणून पूर्वी, म्हणजे आधी संघात सामील व्हायच्या आधी. सो दे वेर नोन टू भंते सारिपुत्त अँड भंते महामोगलान. सो असं अट्टकथेत लिहिलेलं आहे. तर असं जेव्हा जातात सगळेजण कंप्लेंट घेऊन बुद्धांकडे, तर बुद्ध त्यांना म्हणतात की काय वाटतं, का मी तुम्हाला सांगितलं असेल की रात्री जेवू नका, असं बुद्ध प्रतिप्रश्न विचारतात भिक्षूंना. तर भिक्षू काहीच बोलत नाहीत. मग ते पुढे म्हणतात की पूर्वी आपण जेवत होतो, आधी संध्याकाळी जेवत होतो, कधीही जेवत होतो, पण आपण हळूहळू आता ते बंद केली पाहिजे. पुढे बुद्ध त्यांना म्हणतात की कधी माझ्याकडनं तुम्ही असं ऐकलं का की मी ज्याचा अनुभव घेतला नसेल ते मी तुम्हाला कधी सांगितलेलं आहे का? तर भिक्षू म्हणतात, नाही, तसं तुम्ही कधीच सांगितलेलं नाहीये. कायम तुम्ही तुमचे अनुभव जर तुम्ही घेतला तरच तुम्ही आम्हाला त्यानुसार गाईड केलेलं आहे, असं सगळे भिक्षू म्हणतात बुद्धांना. मग बुद्ध म्हणतात, बरं, मग आता मी काय सांगतो ते नीट ऐका. तर मी हे जेव्हा वाचत होते हे सुत्त, तेव्हा मी धम्मपदाच्या पण गाथा बघत होते की पॅरलल कुठला मिळतंय का. तर मला अगदी अस्सजी आणि पुन्नबसुकाची गाथा मिळाली. धम्मपद मध्ये 77 जी आहे पंडित वग्गोमध्ये, त्याच्यात अस्सजी आणि पुन्नबसुका वथू म्हणून आहे, त्यांना ऍड्रेस करून बुद्ध सारिपुत्त आणि महामोगलान वगैरेंना सांगतात की ओवा देया अनुसासेय असभ्या च निवारये संतन ही सोपियो होती असतंग होती अपियो. म्हणजे ते काय म्हणतायत की जे वर्च्युअस आहेत, जे सीलाचं पालन करतात, ते सगळ्यांना खूप प्रिय असतात, आणि जे असं करत नाहीत ते अप्रिय असतात, म्हणजे ते कोणाला आवडत नाहीत. आता ही कथा कशावर आहे, जो मी बॅकग्राऊंड दिली तशी, हे जे दोघे आहेत ते बाकी भिक्षू संघाला ना भडकवतात की अरे काय तुम्ही बुद्धचं ऐकतात, जेवून खाऊन सुखी नको का माणूस, मस्त खायला मिळतंय, हे मिळतंय. मला ना नेहमी असं वाटतं की जिव्हा क्या जाने पेट का हाल, है ना. जिभेला काय माहिती आपल्या पोटाची कळवळ,
आपलं आपण कोंबतोय, आपल्याला हे आवडलं, हे खाल्लं, ते आवडलं, ते खाल्लं. पोटाला कोण विचारतंय? मग पोट आहेच आपलं काम करायला. पोट दुखी, ऍसिडिटी वगैरे वगैरे, हो की नाही? हे मला वाचताना असं जाणवलं की खरंच पोटाचा आणि जिभेचा काहीही संबंध नाहीये. सो हे तसंच करतात, हे जाऊन सगळ्या भिक्षूंना भडकवतात आणि भिक्षू येतात बुद्धांकडे की हे असं असं बोलतायत, काय आता आम्ही करायचं. पण ते सगळे भिक्खू बुद्धांना हेही म्हणतात की मला काही मला काही फरक नाही पडत, माझी तब्येत चांगली राहते, पण आउट ऑफ श्रद्धा, आउट ऑफ फेथ फॉर यू, तुमच्यावर आमची एवढी अमाप श्रद्धा आहे की तुम्ही जे म्हणाल ते आमच्यासाठी पूर्व दिशा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणालात की रात्री जेवायचं नाही, तर आम्ही ते जेवायचं बंद करू. आणि बुद्ध अस्सजी आणि पुण्यबसुकाला रिप्रमांड करतात. भंते सारीपुत्त आणि भंते महामोगलांना सांगतात की जा आणि त्यांना ताकीद द्या की भिक्खूज नॉट टू डिस्ट्रॉय द फेथ अँड जनरॉसिटी ऑफ द ले डिसायपल्स बाय मिसकंडक्ट. इफ एनीवन शुड डिसऑबे, ड्राईव्ह हिम आउट ऑफ द मोनास्ट्री. म्हणजे ले डिसायपल्स आहेत ते आपल्यावर एक अनुकंपा करतात, आपल्याला जेवण देतात, आपल्याला रिस्पेक्ट देतात, तर त्यांचाही आपण मान राखला पाहिजे. आणि जे असं कोण करत नसेल त्यांना ह्या संघात जागा नाही. आपण असे खूप उदाहरणं बघतो जिथे बुद्धांनी क्लिअर कट त्यांना नाही म्हणून सांगितलेलं आहे की हे रूल्स ऑबे होत नाहीये, तर यू मस्ट नाव गो फ्रॉम द संघ असं. तर आता बुद्ध नुसतं असं कधी वरचेवर एक्सप्लेन नाही ना करत, तर डिटेल एक्सप्लेन करतात. तर का? तर हे ना थोडं अट्टकथेत लिहिलेलं आहे, म्हणून मी अट्टकथेतलं पण घेतलंय. ओके. तर आता का ॲब्स्टेन राहावं? ओके. आता हे बघा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, एस्पेशली मी ओल्ड एज मध्ये नाही म्हणत आहे, पण यंग असेपासनं आपल्याला खाणं खूप आवडतं. आणि इंडियात तर काही विचारायचीच सोय नाही, म्हणजे एवढी व्हरायटी आहे फूडची, एवढी व्हरायटी. आणि मुंबईत तर अजिबातच नाही, कारण का आपण एवढे सगळे वेगवेगळ्या कास्ट रिलीजनची लोक एकत्र राहतो की आज आपण डोसा इडली पासनं, पराठा पासनं, झुणका भाकर, एव्हरीथिंग वी ईट, राईट, एव्हरीथिंग वी ईट. त्याच्यामुळे बुद्धांनी छान हे 6 क्लासिफिकेशन्स दिलेले आहेत, 6 क्लासिफिकेशन्स. आणि त्यांना असं 2 ह्याच्यात विभाजन केलेलं आहे. गेहसित सो मनस्स वसेन अँड नेखम्मसित सो मनस्स वसेन. म्हणजे 2 काइंड्सनी आपल्याला आनंद मिळतो. तर कुठल्या 2 टाइप्स? की गृहस्थ आश्रमात असलेल्याचा आनंद एक असतो आणि नेखम्म स्थितीमध्ये असलेल्याचा आनंद एक असतो. तर कुठला आनंद बेटर आहे हे इथे या चार्ट मध्ये दिसून येते. सॉरी, ह्याचं टेक्स्ट खूपच मोठं होतं, ते शॉर्ट करण्यासाठी मी सरळ ह्याच्यात घातलंय. म्हणजे ही नेहमीच स्टाईल राहिलेली आहे माझी की सगळं 2-3 पानं एकामध्ये जर आपण लिहू शकलो तर का नाही. तर आता आपण केस वाईज बघूया. केस 1A. तर फिलिंग काय आहे? फिलिंग काय म्हणजे संवेदना कुठल्या होत आहेत आपल्याला? फिलिंग इन द सेन्स संवेदना. हे पूर्ण जे चार्ट आहे ते आपण समथ आणि विपश्यनेच्या अँगलनी बघूया. ओके. तर सेन्सेशन्स कुठले होत आहेत आपल्याला? प्लेझंट सेन्सेशन्स होत आहेत. ओके. प्लेझंट सेन्सेशन कसे? म्हणजे तुम्हाला जर कुठलाही पदार्थ आवडत असेल, से वडापाव आवडतोय, पिझ्झा आवडतोय, आईस्क्रीम आवडतंय, कोणाला भेळपुरी आवडते, काहीही, तर ते आता जरी त्याचा विचार केला तरी आपल्या जिभेला पाणी सुटतं की नाही? आता ते समोरही नसेल आपल्या, है ना, आपल्या समोर गुलाबजाम नसेल, आता तुमच्या समोर स्लाइड्स आहेत सध्या, पण ह्याचा जरी विचार आपण केला तरी आपल्याला लक्षात येतं की सॉरी, तुम्हाला सगळ्यांना दिसतोय ना स्लाइड? येस प्लस? हो मॅम. हो प्लीज हा, कारण का मला सगळं दिसत नाहीये, माझा व्हॉल्यूम किंवा काही झालं तर मला प्लीज तुम्ही ओरली सांगा. हा, ओके, थँक्स. मी फास्ट नाही ना जाते? ओके आहे ना स्पीड? येस मॅम. ओके. सो
केस 1 अशी आहे की प्लेझंट. तर प्लेझंट सेन्सेशन म्हणजे काय, आपल्याला एक संवेदना होते. इथे फिलिंग म्हणजे संवेदनाच्या अँगलनी बघितलेलं आहे की आपल्याला अरे आनंद होतो, अरे आपल्याला ना आज लग्नाला जायचं असेल आणि इथे एवढं खाणं पिणं असेल वगैरे वगैरे, है ना. तर जेव्हा एक गृहस्थ ह्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा काय होतं, त्याचे जे अनहोलसम आहेत, है ना, अनहोलसम जे थॉट आहेत ते अभिवढंती म्हणजे ते इन्क्रीज होतात. जे अनहोलसम थॉट आहेत, है ना, ते इन्क्रीज होतात आणि होलसम जे थॉट्स आहेत ते डिक्रीज होतात. म्हणजे बेसिकली जर तुम्ही इथे लक्ष घेतलं तर हे बियॉन्ड सीलचं बोलतायत. हे इथे बियॉन्ड सील बोललं जात आहे. खाणं पिणं म्हणजे उपोषत आला ना मोठा दिवस जो आपण समजला जातो बुद्धच्या ह्याच्यामध्ये. आणि ऍक्शन काय आहे, पजहथ म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, हे अबंडन केलं पाहिजे. पजहती हे अबंडन केलं पाहिजे. आता केस 1B बघा. आता दुसरं एखादा व्यक्ती असेल ज्याला सुद्धा कुशल संवेदना होत आहेत, प्लेझंट संवेदना होत आहेत, पण त्यांचे जे अकुशल ज्या गोष्टी आहेत, है ना, अकुशल ज्या गोष्टी आहेत त्या परिहायंती होत आहेत म्हणजे ते डिक्रीज होत आहेत. आणि होलसम आहे ते अभिवढंती होत आहेत. का ते होत आहेत, कारण का ते नेखम्म स्थितीमध्ये विहरत. नेखम्म स्थितीत विहरत. नेखम्म म्हणजे कसली नेखम्म, तर लोभ दोष मोहाचा नेखम्म. आणि जेव्हा आपण जेवणाची गोष्ट करतो तेव्हा आपण मोहाची गोष्ट करतो, सॉरी, तेव्हा आपण लोभाची गोष्ट करतो. चाहिए रे, वी वॉन्टेड, हवंय हवंय, हावरटपणा जो आपण म्हणतो. भोजने अमत्तन्यू म्हणजे किती मात्रामध्ये खायचं, केवढं खायचं, ह्या बाबतीत नेखम्म जो असतो त्याला पण कुशल वेदना होतात. पण त्या वेदना ग्रहस्थाच्या नसून नेखम्म चित्तची चेतना असल्यामुळे अनहोलसम थॉट ऑटोमॅटिक कमी होतं आणि होलसम वाढतं. ही झाली केस 1. आता केस 2 घेऊया. अकुशल. ग्रहस्थाला अकुशल पेनफुल जेव्हा फिलिंग्स येतात, संवेदना होतात, तेव्हा काय होतं, ऑटोमॅटिकली ना आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही. अरे रे मला तर भेळपुरी आवडते, हे काय पाणीपुरी दिलं. अरे मला तर व्हॅनिला आईस्क्रीम आवडतं, स्ट्रॉबेरी कुठनं आलं. तर काय होतं, त्यांचं चित्त लगेच अकुशल होतं. अकुशल झाल्यामुळे अकुशल संवेदना वाढतात आणि ज्या चांगल्या कुशल संवेदना ज्या आहेत त्या कमी होतात. म्हणून ग्रहस्थाने हे पजहत केलं पाहिजे, अबंडन केलं पाहिजे. आता केस 2 बघूया आपण. आता ज्याची चित्ताची चेतना नेखम्म मध्ये असेल त्यालाही हेच होत असेल की अरे आज मला तर भेळपुरी खायची होती पण इथे तर पाणीपुरी आली. मग तशी व्यक्ती काय करतं, ऑब्झर्व करतं की ठीक आहे ना, लोकांना तर जेवण पण नाही मिळत, माझ्याकडे चॉईस आहे, मी ही पाणीपुरी खाऊ शकतो किंवा मी नाही खाऊ शकत. त्याच्यामुळे जरी त्याची संवेदना पेनफुल असली तरी चित्त नेखम्मचं असल्यामुळे त्याचे अनहोलसम थॉट्स ऑटोमॅटिकली कमी होतात आणि होलसम चित्त आहे ते इन्क्रीज होतं. का होतं, कारण का त्याची चित्ताची चेतना नेखम्म मध्ये विहरत. तो नेखम्म स्थितीत त्याची चित्ताची चेतना आणतो. हे झालं दुसरं. आता तिसरं बघूया. तिसरं ए सुखं वा दुःखं वा अदुःखं असुखं. आता ज्याची स्थिती अशी असेल, ज्याचे संवेदना अशा असतील की सुख नाही आणि दुःख नाही, तर त्याचं काय होतं, म्हणजे असं अरे सोड ना, जाऊ दे ना, ते काय आता हे दिलं, आता कशाला आपण बॉदर करा, अशी जेव्हा आपण मनाची स्थिती आणतो तेव्हा परत आपले अनहोलसम थॉट्स वाढतात आणि होलसम चित्त आपलं कमी होतं. म्हणून जेव्हा आपल्या चित्ताची चेतना ही असेल तेव्हा आपण ती चित्ताची चेतना कम्प्लिटली बॅन केली पाहिजे. ही केस 3A आहे. आता ग्रे कलर मध्ये जे मार्क केलेलं आहे ना ते ग्रहस्थाचं चित्त आहे. ओके, म्हणजे ग्रहस्थाच्या संवेदना आहेत. आणि जे येल्लो आहे हे दोन्ही पण ग्रहस्थच आहेत. आलं का लक्षात, ते दोन्ही पण ग्रहस्थच आहेत. पण एक ग्रहस्थ असा आहे ज्याची चित्त, ज्याची दिनचर्या नेखम्म मध्ये असते. ओके, म्हणजे लोभ दोष मोह हे त्यागण्याच्या ह्याच्यामध्ये त्याचं दिनचर्या असते. आणि ग्रहस्थाची
आणि आणि लोभ आणि मोह आणि दोष अशी चित्ताची चेतना असते. तर हा मेन फरक ह्या सुत्तामध्ये दिसून येतो. हा जो फरक आहे माझ्या मते मला 52 सुत्त आहेत त्याच्यात हा फरक एवढा क्लिअरली कशातही दिलेला नाही आहे. केस 3B परत तसंच आहे. अच्छा, आता नाही ना, पाणीपुरी नाहीये, भेळपुरी नाहीये, ठीक आहे ना, नाहीये एवढं तर बाकीचं अन्न आहे, आपण ते खाऊया. तर जेव्हा आपली चित्ताची चेतना संतुष्टीची असते, वेन वी आर सॅटिस्फाईड विथ की अरे आपल्याला वी आर इन द ग्रॅटिट्यूड झोन, कृतज्ञता ना, आपण जे कृतज्ञच्या भावनेने असतो, आपण जेव्हा मेत्ताच्या भावनेने आपण जेव्हा विचार करतो, जेव्हा आपण उपेक्षा भावनाने विचार करतो, तेव्हा असं लक्षात येतं की आपली होलसम जे फिलिंग्स आहेत ते वाढतात आणि अनहोलसम कमी होतं आणि आपण नेक्खम्म जेव्हा स्थितीमध्ये असतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण विहार करतो. इज दिस क्लिअर? ह्या स्लाइड मध्ये काही कोणाला क्वेश्चन आहे? ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता हवं तर, पण दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड, ह्याचा फार क्रक्स आहे. तर मी अज्युम करते की हे लक्षात आलं असेल. तर दोन गोष्टी बोलल्यात, ग्रहस्थ आणि नेक्खम्म. ओके, तर ग्रहस्थच आहे जो नेक्खम्म करतोय, पण ग्रहस्थ असा सुद्धा जो नेक्खम्म स्थितीत नाही आहे. मग त्याचं चित्त कायमच दोषाचंच राहणार आहे, इलविलचंच राहणार आहे. नेक्स्ट बघूया. आता तसं केल्याने काय होतं? तसं केल्याने तर का रात्रीचं जेवण कमी करणं बेस्ट आहे हे बुद्ध सांगतायत नंतर. तत्थ कथं ते संग अपमादेनाती ते संयं अपमादेन कर्तव्यं तं कथं, म्हणजे डिलिजन्स का राहायला पाहिजे की अरे आपण केवढं खायचं, 3 आपण चपात्या खात होतो तर आपण 2 खाव्यात का, किंवा 1 खावं का, किंवा रात्रीचं भोजन थोडं लवकर घेऊ का वगैरे. अनुलोमिकानीती पटिपत्ती अनुलोमानी कम्मठान सप्पायानी यथ वसंतेन सक्का होंती मग्गफलानी पापुणीतं इंद्रियानी समन्ना न यमानाती सद्धादिनी इंद्रियानी समनानं करुमाना. म्हणजे बेसिकली इफ यू आर हॅव्हिंग लेस फूड, तुम्हाला ऑटोमॅटिकली डायजेशन रिलेटेड इश्यूज होणार नाहीत. म्हणजे पित्त होणार नाही, म्हणजे ऍसिडिटी किंवा ढेकर येणं किंवा हेवीनेस वाटणं, हे सगळं न झाल्यामुळे तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता, जेव्हा तुम्ही विपश्यना किंवा कुठलं पण जेव्हा तुम्ही ध्यानाला बसतात, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल दॅट यू आर प्रोग्रेसिंग इन युअर मेडिटेशन. म्हणजे तुम्ही तुमच्या ध्यानावरती जास्त प्रोग्रेस होता आहेत. आणि इथे जे म्हटलेलं आहे मग्ग फल, हे मग्ग फल सोतापन्न सोतापत्ती ह्या अँगलनी तर म्हटलेलं आहेच, पण मोर इंद्रियांना धरून तुमचं मेडिटेशन जास्त स्ट्रॉंग होईल. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की दॅट इज द रिझन वाय वन, म्हणजे एक तर ह्याचे बेनिफिट्स बघा केवढे झाले. एक तर आपली तब्येत चांगली राहते, म्हणजे आपल्याला काय म्हणतो ना ऍसिडिटी, हे सगळे पोटाचे विकार बेसिकली होत नाहीत, इंटेस्टिनल इश्यूज, डायजेशन इश्यूज हे नाही होणार, किंवा होत असतील तर ते कमी होणार. आणि दुसरं म्हणजे आपलं जे मेडिटेशन अँगल आहे तो फार स्ट्रॉंग होणार आहे. ओके, तो फार स्ट्रॉंग होणार आहे. अच्छा, आता ही जादू आहे का? हे रातोरात आपण खाणं बंद करू शकणार आहोत का? तर नाही. तर म्हणून ते तिथे काय म्हणतायत की स्टेप वाईज जा, थोडं कमी करा. 3 चपात्या ते 2 वर आणा. एवढा भात वाटीभर जेवत असाल तर तो अर्ध्यावर आणा. किंवा रात्री तुम्ही जर काही म्हणजे तामसिक जेवत असाल, जसं नॉनव्हेज असेल किंवा म्हणजे अंडी, मांस, मटण जे काय असेल तर ते कमी करा. म्हणजे जिथे तुमची चित्ताची चेतना जेवणामुळे विचलित होणार असेल
त्या कुठल्याही गोष्टी तुम्ही करू नका जर तुम्हाला प्रोग्रेस व्हायचा आहे. नाहीतर आपण नुसतं म्हणत राहतो ना, अरे निब्बाण निब्बाण निब्बाण, म्हणजे निब्बाण हा असा वर्ड झालेला आहे की काही विचारायचंच नाही. म्हणजे कोणी उठतं आणि मला निब्बाण पाहिजे निब्बाण पाहिजे. पण जर बुद्ध आपल्या समोर आले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही निब्बाणाला तयार आहात का, उद्या मी निब्बाण तुम्हाला देतोय, तुम्ही तयार आहात का, तर खरोखर आपण तयार आहोत का? उद्या जर आपण निब्बाण मिळाला का, तर आपण मोहात घुसणार आहोत. अरे मग माझ्या मुलाची परीक्षा आहे, अरे माझा नातू आहे, अरे माझ्या मुलाचं लग्न आहे, अरे माझी परीक्षा आहे, का आपण त्याच्यात घुसणार आहोत? ह्या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि हे एक सुत्त आपल्याला एक मार्गदर्शन करतं त्या गोष्टीकडे विचार करणं. म्हणजे धम्म आणि निब्बाण वगैरे बोलणं एक गोष्ट आहे आणि ऍक्च्युअल मध्ये करणं ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून हे सुत्त भिक्खूंना दिलेलं आहे, ले पर्सनना दिलेलं नाहीये. ओके. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 7 इंडिव्हिज्युअल्सचं मेन्शन होतं. 7 इंडिव्हिज्युअल्स ह्याच्यामध्ये मी एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये, कारण का हे सगळे ध्यानाचे वेगवेगळे लेवल्स आहेत आणि त्या लेवलला मी पोचलेले नाहीये. त्याच्यामुळे मी ह्याचं एक्सप्लेनेशन्स दिलेले नाहीयेत. मी फक्त हे कॅटेगरायझेशन केलेलं आहे. आपण टेक्स्ट वाचू शकतो, पण हे जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही या गोष्टींचा, तोपर्यंत आपण हे इंटेलेक्च्युअलीच समजू शकतो. तर पहिला इंडिव्हिज्युअल आहे उभतो भाग विमुक्तो, लिबरेटेड इन बोथ वेज. दुसरं पन्या विमुक्तो. ह्याच्याबद्दल जर डिटेल माहिती हवी असेल तर विशुद्धी मग्ग वाचावं, त्याच्यात पूर्ण विमुक्ती वगैरे सगळं डिटेल दिलेलं आहे. तिसरं आहे काय सख्खी, बॉडी विटनेस. दिठ्ठिपत्तो, व्ह्यूच्या अँगलनी. सद्धा विमुक्तो, लिबरेटेड बाय फेथ. धम्मानुसारी म्हणजे धम्माचं आचरण करणारं. आणि सद्धानुसारी म्हणजे फेथ, आउट ऑफ फेथ ज्यांनी हे फॉलो केलंय ते. आता इथे आपण नोंद घ्यायला पाहिजे की इथे इंडिव्हिज्युअल म्हटलेलं आहे, पुग्गल म्हटलेलं आहे, सत्ता म्हटलेलं आहे. इथे अर्य पुग्गल म्हटलेलं नाही आहे. म्हणजे हे जे साती जे म्हटलेलं आहे ते सोतापन्न, सोतापती, सद्धागामी आणि अनागामी वगैरे ह्याच्यामध्ये कॅटेगराइज होत नाहीयेत, हे वेगळे आहेत. पण ह्यातले जे पहिले 2 आहेत ते निब्बाणाच्या कडे झुकलेले आहेत आणि खालचे जे 5 आहेत ते निब्बाणाकडे झुकलेले नाही आहेत. ओके. पहिले 2च जे आहेत त्यांनी आपलं ड्युटीज केलेले आहेत. आणि बुद्ध काय म्हणतायत की मी हे सुत्त का तुम्हाला सांगतोय भिक्कवे, हे तुम्हाला मी का सांगतोय, कारण का जे अरहंत झालेले आहेत, त्यांनी ऑलरेडी सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे आणि दे हॅव ऑलरेडी वर्कड फॉर इट. इट इज लाईक जे लोक खूप अभ्यास करतात किंवा जे एकदम मोठे होतात, ते समजा कोण डॉक्टर, इंजिनियर, PhD कोणी किती पण शिकलेलं असेल तर त्यांनी 15-20 वर्ष खरडेगाशी केलेली असते ना जेव्हा ते शिकतात, तर त्यांना परत काय पहिलीच जाऊन बसायची गरज नसते. तसं बुद्ध म्हणतायत की जे अर्य पुग्गल आहेत आणि त्या लोकांनी ऑलरेडी काम केलेलं आहे. पण हे मी कोणासाठी सांगतोय, जे मार्गावर आहेत, जे पाथवर आहेत, हे त्यांच्यासाठी आहे बेसिकली, so that they can be better people and work towards their path on Nibbana. So that is the coverage of this sutta, कीटागिरी सुत्त. आता मी म्हटल्याप्रमाणे आपण अजून एका सुत्तावरती टचबेस करूया, लटुकी को पम सुत्त. तर लटुकी को हा असा एक बर्ड आहे, इट इज अ बर्ड. आणि हे 66 नंबरचं सुत्त आहे, 66 नंबरचं सुत्त आहे. आपण हे करतोय कारण का ह्या सुत्तात सुद्धा खाण्याबद्दल माहिती दिलेली आहे. दिस ऑल्सो इज अ सुत्त रिलेटेड टू फूड. पण आता मजा अशी आहे की इथे उदाई आहेत, भंते उदाई आहेत, वेनरेबल उदाई आहेत. ते बुद्धांना क्वेश्चन करतायत की अरे पहिली तर तुम्ही असं काही सांगत नव्हतात, पहिली तर तुम्ही कधी पण खायला अलाव करायचे, पहिली आम्ही कधी पण जायचो तुम्ही अलाव करायचे, आणि आता तुम्ही सडनली हे सांगताय की आता तुम्ही रात्री जेवू नका वगैरे वगैरे. तर आपण जरा वाचूया. फॉर्मली वी यूज टू ईट इन द इव्हनिंग, इन द मॉर्निंग अँड ड्युरिंग द डे आउटसाइड प्रॉपर टाइम. आउटसाइड प्रॉपर टाइम म्हणजे
बुद्धांनी जे टाइम दिलेला आहे, ज्या वेळेत जेवायचं असेल त्या वेळेचं सोडून जर आपण जेवलो त्याला आउटसाइड प्रॉपर टाइम म्हणतात. देन द बुद्ध टोल्ड भिक्खूज प्लीज अबंडन डे टाइम मील विच इज आउटसाइड प्रॉपर टाइम. मग तुम्ही म्हणालात की अरे सकाळच्या नंतरचं जेवण सोडून द्या. मग आम्ही ताबडतोब ते जेवण सोडून दिलं. भिक्खूज प्लीज अबंडन द नाईट मील विच इज आउटसाइड द प्रॉपर टाइम. तुम्ही म्हणालात की रात्रीचं तुम्ही सोडून द्या, आम्ही ते सोडून दिलं. मला काय ह्यातलं खूप काही पटलं नव्हतं असं भंते उदाई म्हणतायत बुद्धांना. पण आउट ऑफ रिस्पेक्ट अँड लव्ह फॉर यू, तुमच्याबद्दल आमची इतकी श्रद्धा आहे की आम्ही ते ताबडतोब ऐकून आम्ही ते फॉलो केलं. आणि मग उदाई बुद्धांना हळूच सांगतात की आम्हाला आता लक्षात येतंय की एकतर आमच्या काळजीपोटी तुम्ही सांगताय की आमचं ध्यानात पुढे जाईल वगैरे वगैरे, पण दुसरा ऍस्पेक्ट हे सुद्धा आहे की तेव्हाच्या काळी ना असं रस्त्यावर किंवा जंगलांमध्ये असे बल्ब्स, असे ट्यूबलाइट दिवे नसायचे. त्यामुळे रात्री जर भिक्षू बाहेर पडले तर असे खूप सारे इन्सिडेन्सेस झालेले की जिथे त्यांच्यावर हमला झालाय, जिथे त्यांना प्राण्यांनी सुद्धा आघात केलाय त्यांच्यावरती, असं वगैरे असे काही इन्सिडेन्सेस झालेले. तर भंते उदाई बुद्धांना म्हणतात की तुमच्या या रूल्समुळे आमचं सेफ्टी पण झाली की म्हणजे आम्ही कधीही कुठेही बाहेर पडत नव्हतो वगैरे वगैरे, असं खूप डिटेल ह्या सुत्तामध्ये दिलेला. आता मेन बघूया सुत्ताचा क्रक्स. आता बुद्ध काय सांगतायत बघा की जर आपण माइंडफुल नाही राहिलो, आपण जर काय खाणार त्याच्यावर आपण माइंडफुल नाही राहिलो, व्हॉट वी आर इटिंग हे आपण जर समजून नाही खाल्लं, तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन इज इट इज गोइंग टू बी द रूट ऑफ सफरिंग, है ना. त्याच्यामुळे आपलं सफरिंग सुरू होणार. आणि ते सफरिंग सुरू झाल्यामुळे काय होतं की आपल्याला भरपूर गोष्टींना सफरिंगच्या सामोरी जायला जातं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, ते अबंडन केलं पाहिजे. पजहती, काय अबंडन केलं पाहिजे, रूटच अबंडन करायचं. रिमूव्ह, विनोदेती, डज अवे, ब्यांती करोती, ॲनिहिलेट्स, अनभावम. आता हे झाल्यावर सेन्शियल प्लेजर्स आहेत ना, म्हणजे बेसिकली इटिंग समथिंग इज अ पार्ट ऑफ सेन्शियल प्लेजर्स, बरोबर. म्हणजे आपल्याला काय म्हणतो ना, सेन्शियल प्लेजर्स म्हणजे डोळे, आय, काय म्हणतो, आय, साऊंड, नोज, स्मेल, हे सगळं आहे ते सेन्शियल प्लेजर्स ना, आपले जे पंचखंड आहेत ते. सो त्याला आपण वाव देत नाहीये. वी आर नॉट डेव्हलपिंग इट. ओके. आणि हे दोन केल्यामुळे काय होतं, आपण जेव्हा रुक्ख मूलवा गतोवा शून्यागार गतोवा, आपण जेव्हा शांततेत जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा आपलं ध्यानामध्ये कन्वर्ट होतं. तर आणि आपल्याला एक प्रकारचं सुख मिळतं. तर कसलं सुख मिळतं, नेखम्म सुख मिळतं की आता आपण हे सगळं त्यागणार आहोत. पविवेक सुख मिळतं की अरे आपण एकटे शांत बसून किती साऱ्या गोष्टी करू शकतो. सो दिस इज कॉल्ड एज सॉलिट्यूड ना. आपण खग्गविसाण सुत्त मध्ये पण हे बघतो की किती इम्पॉर्टन्स आहे शांत राहणं आणि ध्यान करणं. तिसरं आहे की उपसम सुख, म्हणजे आपण जेव्हा ह्या ध्यानामध्ये जातो तेव्हा आपले जे डिफाईलमेंट आहेत त्यांच्यावर काम करायला आपल्याला संधी मिळते. आणि लास्ट इज संबोध सुख, म्हणजे अ पर्पज ऑफ गोइंग टुवर्ड्स एनलाइटनमेंट, निब्बाणाकडे आपली काय म्हणतो प्रगती होते. ओके. फक्त हे जेवणाचं आहे, म्हणजे एक आपण जर एवढं कमी केलं तर त्याचा बेनिफिट बघा केवढा होतोय. म्हणून मी ठरवलं की सिमिली ऑफ 12 हे लटुक किकोपम सुत्त पण आपण कव्हर केलं पाहिजे, कारण का ह्याच्यात बेनिफिट्स दिलेले आहेत, त्या सुत्तामध्ये बेनिफिट्स दिलेले नाहीत. सो बेसिकली नॉट हॅव्हिंग फूड अँड कन्झ्युमिंग फूड ॲट प्रॉपर टाइम्सचा बेनिफिट इथे दिलेला आहे. आय एम रिपीटिंग अगेन, हे सुत्त सुद्धा भिक्खूंनाच दिलेलं आहे, कारण का भंते उदाई हे भिक्खू होते. अच्छा, हे माझं सर्वात फेवरेट आहे, दोणपाक सुत्तम. राजा पसेनदी गोज ऑन डाएट.
हे संयुक्त निकायामधलं सगाथ वग्ग अट्टकथेतनं मी घेतलेलं आहे. कोसल संयुक्तं द्वितीय वग्गो दोणापाक सुत्तं. आता आपल्याला ऐकून सगळ्यांना माहिती असेल, राजा पसेनदी खूप क्वाईट वेल नोन राजा होता, प्रचंड पैसा होता. राजा बिंबिसाराचा रिलेटिव्ह सुद्धा होता. तर प्रचंड जाडा झालेला. ही हॅड गेन्ड अ लॉट ऑफ वेट. आणि ते जेवल्यामुळे जेव्हा जेव्हा तो बुद्धांना भेटायला यायचा, एकदा तरी दिवसातनं यायचा असं नोंद आहे, तेव्हा तेव्हा त्याला धाप लागायची. ओके. राजा पसेनदी वॉज ब्रीदिंग हेवीली. आणि तो ना असा बसूच शकत नव्हता एका जागी. असा बसल्यावर ना असा हलायचा. नॅचरल आहे ना, कारण का जाडीच खूप झालेली आहे. आणि त्याला म्हणजे काहीतरी, म्हणजे आताच्या मेडिकल टर्म्स मध्ये त्याला काहीतरी एक प्रकारचं सिंड्रोम म्हणतात, की खूप भूक लागते आपल्याला, म्हणजे नॉर्मल पर्सन पेक्षा. आणि त्याचंही तसंच झालेलं. आणि खूप त्याचं जेवण असायचं. आणि कोणी त्याला अटकवलं की तू हे खाऊ नको, हे करू नको, तर त्याला प्रचंड राग यायचा त्या व्यक्तीवरती आणि मग त्यांना सजा मिळायची असं नमूद आहे. तर बुद्ध त्याला सांगतात की तू आता जेवढी खातोयस ना, त्याचा 1/16 भाग तू खाल्ला पाहिजे. म्हणजे बघा, सॉरी, किती तो खात असावा. 1/16 भाग खाल्ला पाहिजे. आणि त्यासाठी बुद्धांनी उपाय दिला. बुद्ध नुसते सांगत नसत की काय करायचं, बुद्ध त्याच्याबद्दल उपाय पण देतात की हे कसं करायचं. तर बुद्ध उपाय काय देतात ते आपण बघूया. गाथा आहे. मंजुस्स सदा सती मतो मत्तं जानतो लड्ढ भोजने तनुकस्स भवन्ति वेदना सणिकं जीरती आयुपालयन्ति. या अट्टकथेत बुद्ध असं सांगतात की अ पर्सन म्हणजे एक व्यक्ती जो खाताना माइंडफुल आहे की मी किती खातोय, कधी खातोय, कसं खातोय, किती वेळात खातोय, हे सगळं जो एकदम सतीमध्ये बघून जेव्हा जेवतो तेव्हा त्याला कळतं की मी किती मात्रांनी खातोय. भोजने मत्तन्यू, माझं केवढं आहे. आणि असं जो खातो त्याला खूप वेदना होत नाही आणि त्याचं आयु पण चांगलं वाढतं. आयु वाढणं म्हणजे इन टर्म्स ऑफ गुड हेल्थ, त्याची हेल्थ पण रिकवर होते. तर धम्मपद 204 मध्ये ही गाथा दिलेली आहे. आरोग्य परमा लाभा संतुष्टी परमं धनं विश्वास परमा ज्ञाती निब्बाण परण सुखंती. हेल्थ इज द ग्रेटेस्ट गिफ्ट. प्लीज नोट, कुठलाही गिफ्ट एवढं चांगलं, निब्बाणाच्या पण आधी हेल्थला इम्पॉर्टंट आहे. कारण का हेल्थ असेल तरच निब्बाणकडे आपण प्रस्थान करू शकतो ना. हेल्थ इज द ग्रेटेस्ट गिफ्ट. कंटेंटमेंट इज द ग्रेटेस्ट वेल्थ. असा कुठलाही माणूस सुखी आहे जो संतुष्ट आहे सगळ्याच बाबतीत. म्हणजे आता आपण वयस्क झालो आणि 60-70चे झालो, आता रिटायरमेंट आहे, मग कंटेंटमेंटला ही कंटेंटमेंट नाहीये. ओके. कंटेंटमेंट ही जी लहान वयापासून जेव्हा सुरू होते आणि हॅपी अबाउट व्हॉट एव्हर दॅट पर्सन इज इन, ग्रॅटिट्यूड बेसिकली. कंटेंटमेंट इज द ग्रेटेस्ट वेल्थ. ट्रस्ट इज द बेस्ट रिलेटिव्ह. आपल्यावर कोणी विश्वास ठेवतं किंवा आपण कोणावर विश्वास ठेवतो, बेस्ट रिलेटिव्ह. आणि निब्बाण इज द ग्रेटेस्ट ब्लिस. आता ही गाथा जी आहे ते बुद्ध सुदस्सन म्हणून पासेनदीचा नेफ्यू असतो, भाचा असतो. त्याला भाचा आय थिंक, त्याला सांगतात की जेव्हा जेव्हा राजा जेवायला बसेल तेव्हा तेव्हा ह्या गाथेचा असं बोलत राहायचं, लाईक चॅन्टिंग करायचं सतत. आणि तू घाबरू नकोस, कोणासमोरही ही गाथा सुरू कर. आता राजा पसेनदी नॉर्मल केस मध्ये तर त्याचं एकदम हे केलं असतं की अरे हे असं कसं तू राजाला बोलतोस. पण आता बुद्धांनीच सांगितलं म्हटल्यावर आपण कसं म्हणतो, आता डॉक्टरनीच
काय म्हणतो ना, सोनारानेच कान टोचले, डॉक्टरनीच प्रिस्क्रिप्शन दिल्यावर आता कोण काय बोलणार, घेतलंच पाहिजे. तेव्हा जेव्हा जेव्हा राजा पसंती जेवायला बसायचा तेव्हा तेव्हा हा नेफ्यू हा मंत्र सगळ्यांसमोर, सगळ्या लोकांसमोर, म्हणजे इमॅजिन राजाला किती एम्बॅरेसिंग. अशा प्रकारे हळूहळू हळूहळू आफ्टर फ्यू मंथ्स, आफ्टर कपल ऑफ इयर्स, राजा पसंतीचा फूड वरती कंट्रोल आला. म्हणजे ही एवढी सुंदर आहे फॉर एनीबडी फॉलोइंग अ डायट, की हेल्थ किती ग्रेटेस्ट गिफ्ट आहे, सॅटिस्फॅक्शन केवढं पाहिजे, ट्रस्ट काय पाहिजे, आणि निब्बाण इज द ग्रेटेस्ट प्लीज. सो हे तिसरं झालं. आता आपण काय केलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला कसं उपयोगी आहे, तर 3 गोष्टी मॅटर करतील. एक तर रात्री जेवण बंद करणं, किंवा जर आपल्याला जमणार नसेल तसं करणं तर लाईट मील घेणं, म्हणजे कमी आणि सात्विक, म्हणजे असं मसालेदार, किंवा ना आपल्याकडे इंडियामध्ये कसं खूप चमचमीत खायची सवय आहे ना, असं लसूण कांदा बिंदा असं वाटून असं मस्त. नाहीतर आपल्या घरातल्या स्त्रियांना ओरड मिळते, अरे हे काय जेवण दिलंस, काय हे काय ऋषी महाराजांसारखं जेवण, मला असं चमचमीत काहीतरी पाहिजे असं. ते एक करू शकतो. दुसरं, रात्रीच्या भोजनामध्ये तामसिक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ऑइली खाणं, तळलेल्या गोष्टी बेसिकली, किंवा मीठ खाणं, जे आपल्या डायजेशन वरती इफेक्ट करतं ते. आणि झोपायच्या आधी 2-3 तास आधी जेवलेलं बेस्ट आहे, म्हणजे डायजेशन प्रक्रियेला थोडा वेळ मिळतो. तर कमी जेवायचंय आणि आधी जेवायचंय, बिकॉज बुद्धांनी वेळ पण नमूद केलेली आहे ना. सो दॅट इज इम्पॉर्टंट. आता बेनिफिट काय, जर तुम्ही हे सूत्र जर फॉलो केली तर आपली ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह होते. आता आपल्याला ना इंटेलेक्च्युअली कळत नाही ना, कारण का आपले अवयव सगळे शरीराच्या आत आहेत ना, बाहेर आपल्याला फक्त आपली चामडी दिसते नाही का. त्याच्यामुळे जर आपण हे केले आणि जर आपले स्टमक, लिव्हर, इंटेस्टाईन हे एवढे छान इम्प्रूव्ह होतील इफ वी फॉलो दिस सूत्र, आपल्याला झोपही चांगली लागेल. म्हणजे नुसतं सील पालन केलं आणि इथे नुसतं जेवत राहिलं तर आपल्याला हेल्थचा टॉल होणार, आणि मग आपण कितीही सील पालन केलं तरी आपण निब्बाणासाठी लागणारं ध्यान करू शकणार नाही, बिकॉज वी आर सो मच फिल्ड विथ लॉट ऑफ फूड दॅट वी विल नॉट बी एबल टू फोकस ऑन मेडिटेशन. त्याच्यामुळे दुसरा बेनिफिट आहे की आपलं मेडिटेशन चांगलं होणार, आणि हे दान आणि नेक्खम्म पारमी आपल्याला स्ट्रेंथन करायला हेल्प होणार है ना. आणि दोसा आणि राग जो आहे तो पण कमी होणार. 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ह्या सूत्रामध्ये. विहार म्हणजे आपण राहणारी आपली जागा, आहार आपण काय खातोय, कधी खातोय, का खातोय आणि किती खातोय, हे 4 WH क्वेश्चन्स. व्हॉट आर वी इटिंग, व्हाय वी आर इटिंग, व्हेन वी आर इटिंग अँड हाऊ वी आर इटिंग. विचार, आपल्या मनातले विचार, म्हणजे सतत आपल्या जेवणाचं, म्हणजे मला नेहमी आठवतं की सकाळी उठल्यावर आई विचारते, अरे आज जेवण काय करायचं, आणि मला असं असतं की अरे एवढ्या गोष्टी पडल्या आहेत, त्याच्यात हीच गोष्ट एवढी महत्वाची का असू शकते. आय एम शुअर खूप बायका आज ऐकणाऱ्यांना हे करू शकतील की आज जेवण काय सर्वात मोठा प्रश्न जर भारतातल्या स्त्रियांना असेल, गहन प्रश्न, तिथे ग्लोबल वॉर्मिंग होऊ देत, तिथे भूकंप होऊ देत, त्यांच्यासाठी सर्वात मोठा आज डबा काय द्यायचा आणि आज जेवण काय करायचं. सो विचार आणि आचार, हाऊ डू वी इनकॉर्पोरेट होलसम थिंग्स, कुशल कर्म आपण कसं करावं. तर ह्याच्यामध्ये आपलं काय होतं, आपल्याला काय ह्या सूत्रांमध्ये शिकायला मिळतं की कर्म काय होतं, आपले जे अकुशल कर्म आहेत ना ते इरॅडिकेट होतात. आपली जे कर्म आहेत ते चेतना आपली चांगली होते, आपण माइंडफुल होतो, आणि भोजने मत्तन्यू म्हणजे कमी मात्रात आपण जेवतो आणि चांगलं जे आपल्याला आपल्या शरीराला जे हवंय तेवढं जेवतो, आणि आपली पारमी कुठली इन्क्रीज होते. नेक्खम्म पारमी इन्क्रीज होते, दानाची पारमी इन्क्रीज होते. दानाची इन द सेन्स, मग आपण नुसतं हावराडासारखं खात नाही ना, आपण शेअर पण करतो आपल्या गोष्टी दुसऱ्यांबरोबर आहे ना, खाण्याच्या वगैरे, त्या अँगलनी. वीर्याची पारमी चांगली होती. अधिष्ठान की अरे ठीक आहे, आज मी उपवासत करणार, आठवड्यातनं एकदा मी उपवासत करणार, किंवा रात्री या दिवशी मी जेवणार नाही. एकेकाळी भारतामध्ये उपवासाची पद्धत असायची, आता तर सगळे विसरलेच आहेत उपवास वगैरे, पण तसा उपवास वगैरे लोक पूर्वी करायची. आणि खंती, यु नो, टू हॅव्हिंग पेशन्स, हे एक दुसरं. ठीक आहे. प्रॅक्टिसिंग फूड हॅबिट्स इज अ लाईफस्टाईल.
सब्बे सत्ता सुखिनो होंतु, साध साध साध. कोणाला काही डाऊट्स आहेत किंवा काही तर आपण घेऊ शकतो. हॅलो. अच्छा, गुड इव्हनिंग मॅडम. मॅडम जरा थोडं जरा एक पुन्हा एक संक्षिप्त रूपामध्ये जरा थोडं सांगितलं तर खूप बरं होईल मॅडम. इन 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 म्हणजे बेसिकली बुद्ध हे सांगतायत भिक्षूंना की रात्री जेवायचं नाही, संपलं. त्याचं कारण हे की तुम्हाला जर निब्बाणाच्या मार्गावर जायचं असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, बिकॉज यू कॅनॉट बी अनहेल्दी अँड मेडिटेटिंग, है ना. सो तुमचं आरोग्य चांगलं राहिला पाहिजे म्हणून तुम्ही रात्री जेवायचं नाही, हे क्लिअर सांगतायत बुद्ध इथे. क्लिअर सांगतायत दुपारच्या नंतर जेवायचं नाहीच आहे. तर लोक आर्ग्यू करतात ना की अरे माझं तर आरोग्य चांगलं राहतं वगैरे वगैरे, पण बुद्ध तसं सांगत नाहीये. बुद्ध म्हणतायत की क्लिअरली रात्री जेवायचं नाहीये. सो दिस इज वन ऑफ द पाचित्य रूल्स ऑफ द बुद्ध. सो हा संक्षेप आहे ह्याचा. पण आपण तसं करू शकत नाही ना, म्हणजे ले पीपल आहोत आपण, तसं करू शकत नाही. म्हणून बाकीच्या सुत्तांमध्ये जे दिलेले ते मी इथे कंपाईल केलं की मग काय करू शकतो की आहार कमी करू शकतो. म्हणजे 3 चपात्या असतील तर 2 खाल्ल्या, आपण एवढा भात जेवत असू तर थोडा भात खाल्ला. अगदी झोपायच्या म्हणजे अगदी आपण 10ला झोपतो तर 9:30ला जेवण उरकायचं नाही, 2-3 तास तरी आधी जेवायला पाहिजे. आणि सात्विक आहार घ्यायचा. सात्विक आहार म्हणजे सिंपल फूड, नॉट लाईक मसाला, कांदा, लसूण, मिरची वगैरे वगैरे असं हेवी. सो दॅट वी आर एबल टू स्लीप बेटर अँड मेडिटेट बेटर. खूप मेडिटेटर्स आहेत जे रात्री मेडिटेट करतात झोपायच्या आधी. सो दॅट विल हेल्प देम टुवर्ड्स दॅट, म्हणजे ऍसिडिटी वगैरे होत नाही. दॅट इज द होल समरी ऑफ टुडेज सुत्ता. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि कोणाला काही शेअर? मॅडम हे सेशन रेकॉर्डेड आहे हे? मी प्रयत्न केला. आय डोंट नो वेदर इट इज रेकॉर्डिंग. ते बघेन मी, अच्छा, बिकॉज आय एम नॉट प्लीज व्हेरी टेक्निकल. प्लीज जरा शेअर केलं नंतर बरं होईल जरा थोडं एक. थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि कोणाला काही क्वेरी आहे किंवा कोणाला काही शेअर करायचंय तरी चालेल, असं काही हे नाहीये मीच बोलते. तुमचे फूड हॅबिट्स ऑल्सो यू ऑल कॅन शेअर. मानकर सर, सुनीता. खूप छान. अगदी म्हणजे भिक्खूंना सांगितलेले आहेत, पण मला वाटते आपणही फॉलो करायला हरकत नाही. डेफिनेटली. म्हणजे आणि ती म्हणजे मात्रा कमी कमी करत आणू शकतो आपण, है ना. आणि मला वाटते आपण विपश्यना केंद्रात जातो तेव्हा आपल्याला रात्रीचं भोजन मिळत नाही. त्याच्या मागे हेच कारण आहे. हेच करतो नाही का आपण. 12ला आपण हो, जेवतो, हो. 11चा टाइम आहे, 11 ते 12. त्याच्यानंतर कुठे आपण, मग संध्याकाळी 5 ओल्ड मेडिटेटर्सना तर काहीच मिळत नाही. नाही, हो बरोबर आहे. तर त्याचं कारण तेच आहे की म्हणजे खाली पोट असलं, रिकामं पोट असलं की मग छान ध्यान होते, चांगली झोप होते आणि सकाळी 4-5लाच उठून जातो तो व्यक्ती. म्हणजे ती दिनचर्या अगदी चांगली होते त्याची. तर मला वाटते आपण प्रयत्न करायला हरकत नाहीये. कदाचित आम्हाला पण सवय आहे संध्याकाळी रात्रीचं जेवायची उशिरा, पण मला वाटते आता याच्यावर म्हणजे बुद्ध म्हणजे अधिष्ठान पारमी वाढते ना तुमची, कारण वाढते. बरोबर. एफर्ट्स फॉर दॅट, है ना. खूप जणांना ज्यांना सवय आपलं नसेल, ट्रस्ट मी, फार कठीण आहे हे गोष्ट करणं. ट्रस्ट मी ऑन दॅट, खूप कठीण आहे. म्हणून आपण एक एक छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो की काय करता येईल आपल्यासाठी आपण एक दिनचर्या अशी हे करू शकतो, विच इज कन्व्हिनियंट ॲज पर अवर जॉब्स वगैरे वगैरे असं. शेवटी आपल्या मनावर आहे की आपण मनात काय फीड करतो की नाही मला नाही जेवायचं तर नाही, की मला हे खायचं नाहीये तर नाही खायचं. कारण की शेवटी म्हणजे लोभ हा खूप जास्त पकड असते त्याची. आणि त्यामुळे त्याला कमी करणं म्हणजे स्वतःच्या मनावरच नियंत्रण मिळवणं असं म्हणू शकतो आपण, है ना. अगदी खूप सुंदर, अप्रतिम. थँक्यू सो मच. येस. आणि कोणाला काही शेअर करायचंय, बोलायचंय, काही क्वेरी आहे? ठीक आहे, मग आपण स्टॉप करू शकतो.
Yes, can I stop the recording?